नगरसेवक रईस जागीरदार यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली, या बडे मियाँ छोटे मियाँच्या राजकारणाच्या याच्यात अडकून त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली आणि त्याच्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या नामदार विखे पाटलांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि इथं हिंदू समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम ज्या नामदार साहेबांनी केलं, त्या नामदार साहेबांवर त्यांनी टीका केली. तर नगरसेवक रईस जागीरदार यांना माझं सांगणं आहे का आपण नामदार साहेबांवर टीका करण्याऐवजी, आम्ही काय त्यांच्या पक्षाचे नाही किंवा गटाचे नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आंदोलन शिवप्रहारनी केलं, आम्ही 5 वर्ष जो संघर्ष करत होतो, जो मेहनत करत होतो, उपोषण घेत होतो, मोर्चा काढत होतो, त्याच्यामध्ये सगळा पाठिंबा जर त्यांनी दिला आणि ते पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी सगळं सरकारी यंत्रणा त्यांनी लावली आणि ते छत्रपतींचं स्मारकाचं स्वप्न आणि श्रीरामपूर जिल्ह्याची देखील मागणी ते पण त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. त्याच्यावर आमचा लढा चालू आहे. त्याच्यात त्यांचा पाठबळ असल्यामुळे आज मला हे मुद्दा या ठिकाणी सांगूशी वाटतो का रईस जागीरदार यांनी सर्वप्रथम पोलिसांशी संवाद करावा, पोलिसांशी चर्चा करावी, PIला चर्चा करावी, त्यांच्याशी चर्चा करून त्या केसमध्ये त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या IOला भेटावं, तपासी अधिकाऱ्याला भेटावं, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला भेटावं, त्याच्यामधून काय डेव्हलपमेंट त्या प्रकरणाची आहे, त्या हत्याकांडाची ती त्यांनी घ्यावी. PIकडून समाधान नाही झालं तर ते DYSPला भेटू शकता, DYSPकडून नाही झालं ते ॲडिशनल SPला भेटू शकता, चॅनल हे पूर्ण SPला भेटू शकता, नगरला जाऊन IGला भेटू शकता, DGला भेटू शकता. म्हणजे पोलीस महासंचालकापर्यंत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांना जाण्याचं त्या ठिकाणी पूर्ण अधिकार आहे, त्यांनी ते करावं. नामदार विखे पाटील साहेबांवर त्यांनी त्या ठिकाणी जी टीका केली ती टीका चुकीची आहे असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने जावं. विखे पाटलांनी असं म्हटलं का जी हत्या झाली ती बरोबर झाली, जी हत्या झाली तिचं मी समर्थन करतो, जी हत्या झाली ती योग्य आहे असं म्हटलं का? नाही. ते काय म्हणले, त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणाले का जी काही हत्या झालेली आहे ती घटना चुकीचीच आहे, ती घटना चुकीची आहे, जो गोळीबार झाला तो दुर्दैवाने झाला. म्हणजे ते ह्या हिंसेचं किंवा हत्याकांडाचं समर्थन करीत नाही किंवा ते असंही म्हणत नाही का अमुक अमुक समाजाचं आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याला टार्गेट करतो, असंही त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं नाही. त्यांनी हे पण स्पष्ट केलं का तो व्यक्ती त्या समाजाचा आहे म्हणून मग मी असं बोलतोय, असंही काही नाही आहे. यांना नगरसेवक रईस जागीरदार आणि नगरसेवक मुजफ्फर शेख यांना जर शंका असेल तर त्यांनी त्यांच्या बांधवांना विचारावं शिर्डी मतदारसंघातल्या, तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे का? त्यांना तिकडून उत्तर भेटन, त्याच्यापेक्षा व्हेरीफाईड उत्तर दुसरं कोणी देऊ शकत नाही. मग दुर्दैवाने गोळीबार झाला असं ते म्हणताय तरी तुम्ही त्यांच्यावर टीका करताय आणि समाजाचाही देखील त्यांनी असं कोणत्या समाजाचं आहे म्हणून आम्ही बोलतोय असंही ते काही म्हणालेलं नाही. आणि शिवप्रहारचं त्यांच्या या भूमिकेला समर्थन आहे आणि पाठिंबा देतात त्यांच्या भूमिकेला नामदार विखे पाटील साहेबांच्या. आणि त्यांनी जो मुद्दा हायलाईट केलेला आहे तो म्हणजे गुन्हेगारी. आणि मी तुम्हाला सांगतो, गुन्हेगारी ही समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, धोकादायक आहे. मी पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. गुन्हेगारी कोणतीही असो, कुणीही असो, गुन्हेगारी ही समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलं का गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, मग माझं म्हणणं असं आहे का नगरसेवक रईस जागीरदार असतील किंवा नगरसेवक मुजफ्फर शेख असतील यांनी लोकशाही मार्गाने त्या हत्याकांडाच्या तपासाची डेव्हलपमेंट पाहावी, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना भेटून त्याचा पाठपुरावा करून त्या गोष्टी त्यांनी पाहावा. नामदार साहेबांवर टीका करू नये. नामदार साहेबांनी तर म्हणलं ही हत्या दुर्दैवी गोष्ट आहे होती, ते काय असं म्हणले नाही, जे झालं ते योग्य झालं वगैरे. त्याच्यामुळं माझं रईस जागीरदार यांना सांगणार राहील का तुम्ही पोलिसांशी कोऑर्डिनेट करून त्या ठिकाणी त्या तपासामध्ये कशी डेव्हलपमेंट होती काय ते पाहू. आणि महत्त्वाचा मुद्दा, नामदार विखे पाटील हे याच्यावर का असं बोलले ते मी तुम्हाला सांगतो आता. तर ती हत्याकांडाची घटना घडल्यानंतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं आलं, बऱ्याचशा ठिकाणी पेपर मीडियामध्ये पोर्टलवर असं आलं का जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी
मीडियावाल्यांनी बऱ्याचशा ठिकाणी हे लावलं. तुम्ही जर गुगलवर टाकून पाहिलं तर तुम्हाला सरळ दिसन जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी. तर मुद्दा असा आहे का अनावधानानं त्यांच्याकडून हे बोललं गेलं, कारण मीडियामध्ये तसं सगळीकडे फिरत होतं, मोबाईलवर इकडे तिकडं. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदारचा सहभाग तपासात वगैरे कुठे निष्पन्न झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. रईस जागीरदार यांच्या या मताशी मी सहमती. जर्मन बेकरीमध्ये सहभाग नाही. परंतु जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला तो झाला 17 फेब्रुवारी 2010 रोजी, आणि त्याच्यामध्ये 17-18 लोक मयत झाले, 70-80 लोक जखमी झाले. तर तो जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर 2 वर्षांनी जंगली महाराज रोड पुणे, जंगली महाराज रोड इथं 1 ऑगस्ट 2012ला बॉम्बस्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट झाले 4-5 ठिकाणी. आणि त्या बॉम्बस्फोटच्या प्रकरणामध्ये 8 ते 10 जणांवर गुन्हे दाखल झालेले. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी FIR माझ्याकडे आहे, मी दाखवतोय तुम्हाला आणि तुम्हाला याची कॉपी देतो मी. तर याच्यामध्ये फिर्यादी जे आता कोणी म्हणतील हे सेक्युलरवादी किंवा सेक्युलरवादी म्हणण्यापेक्षा लांगुल चालन करणारे विचारधारेचे छोटे मिया बडे मिया या आमदार नगराध्यक्ष यांच्या सांगण्यावरून ते जे करू राहिले, मला असं म्हणायचं आहे का ते म्हणते षडयंत्रात अडकवलेलं गुंतवलेलं होतं वगैरे वगैरे गुन्ह्यामध्ये म्हणून नाव आलं. असं असू शकत नाही, कारण याच्यामध्ये फिर्यादी जे आहे ते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे मनोहर शंकर जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे पुणे. जंगली महाराज रोड हा डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो म्हणून ते स्वतः इन्चार्ज फिर्यादी झालेली. आता ह्या सिनियर इन्स्पेक्टर मनोहर जोशीचं यांचं काही शत्रुत्व आहे का, बांधाला बांध आहे, काही संबंधी कमून त्यांनी नाव घेतले असं थोडी. काहीतरी इनपुट त्याच्यामध्ये आहे, काहीतरी सहभाग आहे, आणि जो सहभाग आहे तो म्हणजे शस्त्र पुरवल्याचा सहभाग आहे बंटी जागीरदारचा. म्हणून बंटी जागीरदारचं नाव याच्यामध्ये जवळपास मी तुम्हाला सांगतो 9 आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले होते, 9 आरोपी. आणि त्याच्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते ते म्हणजे भटकळ बंधू, भटकळ ब्रदर्स. इंडियन मुजाहिदीन नावाची जी दहशतवादी संघटना जिने मुंबई, बंगलोर, त्याच्यानंतर दिल्ली, पुणे हे जे बॉम्बस्फोट केले, जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला होता तो सुद्धा इंडियन मुजाहिदीननी केला, आणि जंगली महाराज रोडचा जो झाला तो सुद्धा इंडियन मुजाहिदीननी केला. इंडियन मुजाहिदीनचे जे काही सरगना असन, मुखिया असन, तर हे भटकळ ब्रदर्स. आणि या भटकळ ब्रदर्सला याच्यात पाहिजे आरोपी केलेले रियाज इस्माईल शहाबुद्दीन रियाज भटकळ, इक्बाईल इस्माईल शहाबुद्दीन उर्फ रियाज भटकळ, राहणार कुठे कर्नाटकची रहिवासी. फैयाज कागझी हा गडी बीडचा आहे, आणि चौथा जो गडी याच्यातला हा चौथा गडी पाकिस्तानचा आहे. अहमद उर्फ वकास हा गडी पाकिस्तानचा आहे. याच्यामध्ये जे अटक केलेले जेलमध्ये असलेले अटक जे झालेले मेन अॅक्युज जे आहेत तर ते असद खान आहे, हा तिहार जेलमध्ये, तिहार. असद खान कुठला आहे, हा संभाजीनगरचा आहे. त्याच्यानंतर इम्रान खान पठाण हा नांदेडचा आहे, फिरोज सय्यद हा पुण्याचा आहे, इरफान लांडगे नगरचा आहे आपले. त्याच्यानंतर मुनीब मेमन पुण्याचा कोंडव्याचा, फारुख बागवान हा पुण्याचा, सय्यद आरिफ हा गडी संभाजीनगरचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे नाव आहे असलम बंटी शेख उर्फ बंटी जागीरदार. आता ही व्यक्ती आपल्या श्रीरामपूर शहराची रहिवासी, 8 नंबरला याच्यामध्ये नाव आहे. कदाचित ही माहिती तुम्हाला मिळालेली असेल, जामिनावर याच्या सुटलेल्या असाही त्या ठिकाणी उल्लेख आहे. 9 नंबरची असदुल्ला अख्तर जावेद अख्तर, तिहार जेलमध्ये असलेली हे मंडळी. काही जण ऑर्थर रोडला याच्यातले, ऑर्थर रोड, तिहार जेल, भारतातल्या नामी जेल आहे. याच्यामध्ये ही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणावरून यांना ताब्यात घेतलेले आहे. याचा अर्थ हे सर्किट आहे, एका गावातले एका भागातले लोक नाही, हे सर्किटमध्ये काम केलेले, इंडियन मुजाहिदीनच्या सर्किटमध्ये काम केलेले. आणि हे ATSनी याच्या संदर्भात त्या ठिकाणी तपास केलेले, या विषयासंदर्भात ATSनी देखील काळा चौकी मुंबई या ठिकाणी याचा या प्रकरणाचा तपास झालेला आहे. आणि बंटी जागीरदारवर जे आरोप होते मी म्हणत नाही ते सिद्ध झाले, मी पण आरोपच म्हणतोय, पण आरोप आहे, साधे सुधे नाही. हवा याच्यात जवळपास 19 गुन्हे, याच्यातले 19 गुन्ह्यातले 17 गुन्ह्याचं मला काही वाटत नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण मी पोलीस स्टेशनला काम केले, नॉर्मल पोलीस स्टेशनला हे गुन्हे घडतात, दंगल असन, मारहाण असन वगैरे हे गुन्हे घडतात नॉर्मल पोलीस स्टेशनला. मला त्या 17 गुन्ह्याबद्दल याच्यातल्या जवळपास जे हे गुन्हे ना याच्यात 19 गुन्हे, मला ह्या 19 गुन्ह्यापैकी
17 गुन्ह्याबद्दल एवढं माझं काही त्या ठिकाणी विशेष वाटत नाही, कारण हे जनरल पोलीस स्टेशनला घडणारे गुन्हे आहेत. पण याच्यामध्ये 2 गुन्हे असे का ते गुन्हेगारांवर, सर्वसामान्य गुन्हेगारांवर होऊ शकत नाही. ते 2 गुन्हे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो. त्याच्यातला पहिला गुन्हा आहे 2006 साली घडलेला. मनमाड पोलीस स्टेशनला त्याचा CR रजिस्टर आहे. मनमाड पोलीस स्टेशनला गुन्हा 2006ला घडलेला आहे. त्याच्यात कलम आहे भादवी कलम 120B, कलम 121 आणि अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. हे कायदे शक्यतो भारताच्या विरुद्ध कृती केल्यानंतरच लागतात. ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923चे कलम 3 आणि 9 अशा अतिशय गंभीर स्वरूपाच्या कायद्याखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे. विचार करा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय येतं. याची स्टेटमेंट असं आहे, याचं व्याख्या अशी येते. द ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923 इट इज डिझाईन टू प्रिव्हेंट स्पाय गुप्तहेर. इट इज डिझाईन टू प्रिव्हेंट स्पाईंग, अनऑथराइज्ड ॲक्सेस अँड द लिकिंग ऑफ सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन. लीक करणे म्हणजे त्याच्यात घुसखोरी करून ती माहिती काढून घेईल. लिकिंग ऑफ सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन अँड इट्स states clearly that action which is involved helping an enemy state against India, enemy state against India, enemy state म्हणजे पाकिस्तान, अगेन्स्ट इंडिया म्हणजे इंडियाच्या विरुद्ध, आर स्ट्रॉंगली कंडेम्ड. म्हणजे याच्या व्याख्येमध्ये हेरगिरी करणं किंवा माहिती पुरवणं, सरकारी कार्यालयातली माहिती पुरवणं हे या कायद्याने गुन्हा आहे. आणि तो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट याच्या कायद्याखाली मनमाड पोलीस स्टेशनला 2006ला गुन्हा दाखल आहे. सरकारी कागदपत्र त्याच्यातलं मी बोलतोय. याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी विचार करणं गरजेचं आहे, ना की टीका करणं. शेवटी सरकारचे गाडा हाकतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि जिल्ह्याचा गाडा हाकणारे शेवटी पालकमंत्री असतात. त्यांच्यावर टीका करताना एका घटनात्मक पदावर, संविधानात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करताना नगरसेवक पदाच्या व्यक्तींनी देखील विचार केला पाहिजे. हा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो बॉम्बस्फोटचा, जो मी तुम्हाला सांगितलं जंगली महाराज रोडला जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये आरोपी जर्मन बेकरीच्या प्रकरणात नाही, त्या अनावधानानं झालेलं आहे. मीडियामध्ये येत होतं जर्मन बेकरी म्हणून. डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर आहे 2012ला 168 नंबरचा CR आहे. त्याच्यामध्ये कलम आहे भादवी कलम 307 म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. एक जण जखमी झाला पाटील नावाचा. 427 नुकसान करणे वगैरे, 120B कट आणि भारतीय स्फोटकांचा कायदा कलम 345 बेकायदेशीर हालचाली कायदा. आता हे जे कायदे, हे कायदे सहसा सामान्य गुन्हेगारांवर लागत नाही. मी तुम्हाला मगाचाही कायदा सांगितला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आणि हा स्फोटकांचा कायदा, हे कायदे सर्वसामान्य गुन्हेगारांवर लागत नाही. याच्यामुळं ह्या गुन्ह्यांमध्ये नाव आलेलं असल्यामुळं म्हणून नामदार विखे पाटील साहेब असं स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलं की ह्या अंत्यविधीला अशी गर्दी कसं काय, समाजाच्या दृष्टीने ते घातकी. तरी नगरसेवक रईस जागीरदार आणि नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रथम पाहणं आवश्यक आहे. नामदार विखे पाटील साहेबांवर टीका करण्याऐवजी त्यांनी जे हत्याकांड झालेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, त्याच्या संदर्भात पोलिसांशी कोऑर्डिनेट करून लोकशाही मार्गाने त्या हत्याकांडाची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी, त्याचे अपडेट त्यांनी पोलिसांकडून घ्यावे, अशी टीका त्या ठिकाणी करू नये. हे जे 2 गंभीर गुन्हे असल्यामुळं म्हणूनच नामदार साहेबांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणूनच मीडियाने देखील तो विषय त्या ठिकाणी समोर आणला. म्हणजे स्टेट लेवलची मीडिया असन, आपली लोकल मीडिया असन, सगळ्यांनी तो विषय त्याच कारणाने आणलेला आहे. कारण ह्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आहे. मी अजूनही म्हणत नाही सिद्ध झालेले, आरोपीच म्हणतोय मी. आणि नंतर मग तो जामीन झाला वगैरे, ती शस्त्र पुरवले, जामीन झाला, हायकोर्टाने जामीन दिला, मग ते जामीनला हजेरी लावली नाही म्हणून ATSनी त्या ठिकाणी उचललं. ह्या गोष्टी सगळ्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु कोणत्या हालचालींमध्ये, कोणत्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी हे व्यक्तीचं नाव गुंतलेलं होतं याचं त्यांच्या बंधूंनी, त्या व्यक्तीच्या बंधूंनी, त्या मंडळींनी, पत्रकार परिषद घेणार यांनी ते पाहणं आवश्यक आहे. आणि नंतर त्यांनी पालकमंत्री महोदयांवर त्या ठिकाणी टीका करावी. हा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा होता. म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली.